बायको मी का म्हणतो तुले? तू शेतामध्ये काऊन नाही गेलीस? हो तर मी एकटी एकटीच कशी शेतात जाऊ? तुम्ही पण चला ना माझ्यासोबत. तुला कशाचा भेव लागते शेतात जायला? तेवढं शेतातले कामं पडले आहेत ना, तू घरी मस्त कूलरच्या हव्यामध्ये झोपतेस. अरे शेतकऱ्याची बायको आहेस तू, तुला समजत नाही का? आपल्याला शेतात जावं लागते, काम करावं लागते, कष्ट करावं लागते म्हणून. मस्त दिवस ना रात तिथे मस्त कूलरच्या हव्यामध्ये मस्त झोपतेस. एक काम नाही करस, धंदा नाही करस. फालतू मागे नाही का त्रास देतेस. अहो का तुम्ही नाही पण नुसता माया मागे पुटपुट पुटपुट लावायच राहता तुम्ही. कधी असे नाही म्हणा का मी स्वतः जाईन. माझ्या मागे तुम्ही त्रास दिल्याशिवाय तुम्हाला कसा चांगला नसेल वाटत. अरे तुझ्या मागे मी कशाला त्रास देऊ? तुले म्हणतो का शेतामध्ये चल. आता शेताचे कामं जवळ आले. आता धुरे वगैरे साफ कर. धानाचे परे भरायचे आहेत. आता परखणी साफ करावं लागतील का नाही? धानाचे परे कसे का भरशील तू? आणि मग तुरी लावा लागतेत. मग तुरीची डाळ मस्त बनव बनव खातेस आणि शेतामध्ये जातेस का? अरे शेतीचे कामं करावंच लागतात. शेतीचे कामं करशील नाही तर कसा कसा होईल? शेतामध्ये एकही कामं नाही करू लागस तू. मस्त घरी बसतेस, मस्त मजा करतेस. चला बरं व चला बरं. मी येतो ना शेतामध्ये. मग आता फालतूच नाही बोंबला लागला मले. फालतू बोंबललो तेवढ्या वेळचा. तेव्हा कुठे आता शेतामध्ये येतो म्हणतेस? चल आता लवकर. आपल्या मताने पण काही कामं करावा. दिवाकर अन दिवाकरची बायको गेली शेतामध्ये तर त्यांना मिळाला अर्ध्या रस्त्यात गगनराव. दिवाकर कुठे चाललास तू? का गगनराव भाऊ, आता येतो म्हणलं शेतातून. शेताचे कामं जवळ आले नाही का ग आता? शेतकाम कोण करल? तुले एक गोष्ट सांगू का गगनराव भाऊ? आता माझी बायकोला समजायला नाही पाहिजे का? का माझा नवरा आहे शेतकरी, मला शेतात जावं लागते. तर हे का करते सांगू तुले? मस्त टी व्हीच्या समोर बसते, मस्त सिरियल पाहते, मालिका पाहते. ना मस्त नाही का? फिल्म पाहते. दिवसभर मस्त टी व्ही बघते. पण एक दिवस अशी नाही म्हणा का शेतात जाईन व कोणता काम करीन व काहीच नाही. इले सांगू सांगू पुरा माझा डोका दुखते. इले सांगतो का हो शेतात जा, कोणता काम कर. घरचं काम केलं. घरचा काम केलं नाही काही ना. ना मग झाला. मग म्हणते मला करायचंच नसे म्हणते. फालतू कायले त्रास देतेस? आता आपल्या बायकोले मी आता आपल्या बायकोले काही म्हणतच नाही, बोलतच नाही. जसा वाटते तशी कर बाप्पा तू. नाही तर मग माझ्या तिचाच झगडा होते. तिले काय म्हणला का ते माझ्यासोबतच झगडा जमवून लागते. राहू दे रे बापा, तू आपल्या गोष्टी सांगूच नको. आता वावरा शेतातले कामं नवरा बायको नाही करतील तर कोण करून देईल? चल चल मग आता मी निघतो. दंडा धुऱ्यावर जावं लागेल नाही तर का तर वावर शेतामध्ये जाऊन नाही आम्ही तर आमचा पोट कसा भरल? आम्ही शेतकरी माणसं, गाव खेड्यातले. आता तूच दिसतेस बापा पहिला का मी आपल्या बायकोले काही म्हणत नाही, ते काम करो नाही तर नको करो. अरे करावंच लागते. कामधंदा नाही करशील, शेतामध्ये नाही जाशील तर कसा होईल? मी म्हणलो ते बरोबर आहे का नाही? तुझा म्हणणं बरोबरच आहे, पण आता बायकोले म्हणाले गेलास तर ते माझ्यासोबतच झगडा करून टाकते, म्हणून मी काही तिला म्हणत नाही. आपला एकानं का नाही एकानं रोजीचा माणूस पाहतो आणि त्याच्याकडूनच काम करून घेतो मी. मी काही आपल्या बायकोले त्रास देत नाही. चल मग आता निघतो मी. फालतूचे ते गोष्टी करत राहिलो नाही का तर मला इथेच वेळ होईल. ना शेतातले कामं शेतातच राहतील. दिवाकर अन दिवाकरची बायको गेले शेतामध्ये शेतातले काम करायला. आता बघ बायको, येतणार नाही का? हे चांगली चांगली जागा साफ कर. हा कचरा काळी वगैरे. इथे नाही का मला नाही का धानाचा पोरा टाकायचा आहे. हो का तुम्ही पण नाही का मला नाही का नुसता हार्ड वर्क सांगता तुम्ही. स्मार्ट वर्क पण सांगत जा ना. ते मला माहिती नाही हार्ड वर्क आणि स्मार्ट वर्क. अरे काम म्हणजे काम. अरे शेतामध्ये येशील तर काम करावं लागेल, कष्ट करावं लागेल, तेव्हा कुठे खायला मिळेल अन्न. ते बाकी लोकांच्या वाणी मला सांगूच नको. हार्ड वर्क आणि स्मार्ट वर्क. काम करायकडे लक्ष दे, कामाकडे लक्ष दे आणि काम कर. सगळा कचरा काढून फेक. आता हिरवा हिरवा दिसते ना, सगळा काढून फेक आणि जागा साफ कर. तोपर्यंत मी त्या धुऱ्याचा गवत कापतो. पुरा तो गवत मी साफ करतो. तू बाणीतून येथून कचरा साफ कर. त्यानंतर मग मी ट्रॅक्टरवाल्याला सांगतो का येतणार नाही का ट्रॅक्टरनं वाईट करून दे म्हणून. चांगली नांगरणी करून मागतो शेताची. नांगरणी झाल्या पाहिजे. मग त्यानंतर पोरा टाकायचा आहे मला. पोरा लवकर लवकर झाल्या पाहिजे. मग लवकर लवकर धानाचा रवणा पकडतो. रवणा लवकर होईल तर सगळे कामं लवकर. शेतीचे कामं लवकर लवकर आटोपायचे आहेत आपल्याला.
अव मोठ्यानं हातपाय दुखतेत. आता म्हणलो का आजच्या दिवस काम नाही करू, उद्यापासून काम करू. तुम्ही म्हणता का आजच काम करू. तू बायको जास्त बोलूच नको. का नाही, तू नाही का मस्त टीव्ही बघतेस, घरचे कामं करतेस आणि शेतातले कामं कोण करणार. तुझ्यापासून फालतू झगडा होते. आता फालतू माझ्यासोबत भांडण करूच नको. तुले सांगतो, जेवढा काम चांगलं तेवढा काम कर. मी आपला काम करतो, तू आपला काम कर. लवकर लवकर काम कर. हो करतो आता. ठीक आहे. तर कसं काय मंडळी, कसे आहात सगळे. मी तुमचाच कुणाल भाऊ. तुमच्यासाठी मस्त एक व्हिडिओ घेऊन आलो. शेतकरी नवरा बायकोचा झगडा. आता दिवाकरची बायको काय झाला, शेतामध्ये तर गेली नाही. एकही दिवस शेतामध्ये नाही गेली. म्हणून दिवाकर नाही का आपल्या बायकोवर मोठ्यानं रागवते. बायको म्हणते तू शेतामध्ये नाही गेलीस म्हणते. म्हणून तो दिवाकर एवढ्यानं रागवते. तू मालिका बघतेस म्हणते दिवसभर म्हणते, आणि शेतात नाही जास्त म्हणते. म्हणून नाही का दिवाकर एवढ्यानं रागवते आपल्या बायकोवर. मग शेतामध्ये गेले दोघे जण. तर तेवढ्यामध्ये त्यांना मिळाला तो गगनराव. गगनराव मिळाला, त्याच्यासोबतच गोष्टी गप्पा केला घडीभर. मग म्हणते तो गगनराव, अगं का दिवाकर म्हणते एवढ्यानं कायले काम करतेस वगैरे की म्हणते. मग तो दिवाकर वगैरे गेला, दोघे नवरा बायको गेले शेतामध्ये. मग त्याची बायको काय म्हणते, मला स्मार्ट वर्क सांगा म्हणते, मला हार्ड वर्क नाही जमणार म्हणते शेतातलं. मग तो दिवाकर नाही का मोठ्यानं बोंबलते तिच्यावर. तू म्हणते दिवसभर मस्त मजा करतेस म्हणते, कूलरच्या हव्यामध्ये झोपतेस म्हणते, टी व्ही बघतेस म्हणते, मस्त मालिका बघतेस म्हणते, मस्त फिल्म बघतेस म्हणते, पण नवऱ्याची एका कामामध्ये मदत नाही करस म्हणते. मग दिवाकर एवढ्यानं रागवला काही सांगा नको. मग त्यानंतर का केलं त्याच्या बायकोनं सांगू. मग म्हणते मी कामधंदा करू लागतो म्हणते. मग डोक्यावर तो डब्बा मांडला होता, शिदोरी धरून गेलती ना त्याची बायको. मग तो डब्बा वगैरे उतरवलं, मग कामधंदा करू लागलं. मोठ्यानं बोंबलला काय सांगा नको. असाच आहे आपल्या दिवाकरचा देसी अंदाज. आपल्या गावगाड्याकडच्या मस्त व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहतो. आता 2-3 दिवस का झाले कामधंदा होता, व्हिडिओ काही बनवणे नाही झाला. तुम्हाला वाटलं असेल आता कामधंद्याचे दिवस आहेत, शेतातले काम आहेत. आम्ही शेतकरीच माणसं आहोत. सर्वसामान्य शेतकऱ्याचाच मुलगा आहे मी. मलाही शेतातलेच कामं राहतात, म्हणून काही व्हिडिओ बनवणे झाला नाही. पण आता तुमच्यासाठी मस्त व्हिडिओ घेऊन येत राहतो. चला मग व्हिडिओची वाट पाहत राहा पुढची व्हिडिओची. आजची व्हिडिओ इथेच संपली असे मी जाहीर करतो. चला मग ठीक आहे.